स्थानकामध्ये हजर राहण्याचे आदेश देऊ ठीक आहे. कुणाल तुम्ही असेच जोडलेले राहा. रमजान तांबोळी यांनी या वारीचं स्वागत केलेलं आहे. यावेळेस त्यांनी जेवणावेळ सुद्धा वारकऱ्यांसाठी आयोजित केली होती. मुस्लिम व्यक्तीनं हे आयोजन केल्यामुळं त्याचं स्वागत सुद्धा सर्वत्र होतंय, कौतुक सुद्धा होतंय. तर ही बातमी समोर येते. कडा शहरात पालखीचं आगमन होताच मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत केलं गेलंय. तर पुढील बातमी आहे अकोल्यातून. अकोल्यामध्ये भरपूर अशी माया होती त्यामुळे ह्या दिंडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात व आनंद उत्सव या गावातून साजरी केला जातो. येणाऱ्या काळात मी अशीच परंपरा चालू राहील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो व शुभेच्छा देतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या एवढीच प्रार्थना करतो की शेतकऱ्यांना जो आता पावसाचा सामना करावा, अति प्रमाणात पाऊस पडावं, वरून राजा सुखी हो अशीच पांडुरंगाची प्रार्थना करतो. मार्केट कमिटीचे सभापती रमजानजी तांबोळी हे असणारे अतिशय प्रेमाने या सगळ्या वारकऱ्याला उत्कृष्ट अशा प्रकारचा नाश्ता देतात आणि सगळ्याचं स्वागत करतात. यातून या कडा शहरामध्ये असलेलं जे आपण ऐक्य म्हणतो, हिंदू इस्लाम ऐक्य, याचं असणारं दर्शन नक्कीच या असलेल्या ठिकाणी होतं आणि सगळे एका ठिकाणी येऊन अतिशय गुण्या गोविंदानं त्यांच्या नाश्त्याला हजर राहतात आणि सगळे वारकरी त्यांना अशा प्रकारचा आशीर्वाद देतात. ही परंपरा 21 वर्षापासून चालू आहे आणि पुढेही असणारी अशी चालू राहणार आहे. तर खासदार सुप्रिया सुळेंनी विधेयकाबाबत